नमस्कार, मी आशा माळी. आपण पाहता द डिस्कव्हरी न्यूज. द डिस्कव्हरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया अशा काही ठळक घडामोडी. राज्यात सुरू झालेली लाडकी बहीण योजना आणि त्या अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी कल्याण ग्रामीण मधील 27 गावातील मालमत्ता कर आणि पाणी प्रश्न, जिल्हा परिषदेतील शाळांचा प्रश्न अशा विविध प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी काम करायला सुरुवात करून हे प्रश्न मार्गी लावण्याचा सपाटा सुरू ठेवलाय. त्यामुळे सिनेमातील एखादा नायक ज्याप्रमाणे काम करतो तसाच ओरिजिनल स्पीड घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काम करतायत. त्यांच्या कामाचा वेग पाहून आपण व आपले कार्यकर्ते भारावून गेलेत. म्हणून आपण हे होर्डिंग लावल्याचे शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांनी जी बोलताना मत व्यक्त केले. सिनेमा वेगळा असतो आणि प्रत्यक्ष काम करणं वेगळं असतं. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, एकदा साहेबांनी शब्द दिला म्हणजे तो शब्द कसा करायचं हे साहेबांना परफेक्ट माहीत असतो. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींना 1500 रुपये महिना असं भरघोस मानधन साहेबांनी दिलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे कल्याण ग्रामीणमध्ये 27 गाव असेल, तिथे पाण्याचा प्रश्न असेल, तिथल्या ग्रामपंचायतमध्ये असलेले 499 कामगार त्यांचा परमनंटचा विषय असेल, जिल्हा परिषद शाळा असेल तर शिक्षकांचा प्रश्न असेल, तो ताबडतोब निकाली काढण्यात आला. आणि मी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं मनापासून आभार मानेन की इथल्या ज्या 27 गावातल्या लोकांचा जो सर्व प्रश्न आहेत, त्याचप्रमाणे मोठा जो प्रश्न आहे टॅक्सचा विषय 800 कोटी रुपये जो नागरिकांना भुर्दंड लादला होता तो कमी करण्यात आला आणि टॅक्स कमी केला. त्याबद्दल सन्मान एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानावे तेवढेच कमी. त्याचप्रमाणे कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेली कामं त्यांचंही मी मनापासून आभार मानतो. म्हणून पिक्चरचे डायलॉग वेगळे असतात आणि इकडे प्रत्यक्ष काम करणं वेगळं असतो. म्हणून आपण तो शब्द वापरला की एकनाथ शिंदे एक बार कमेंटमेंट करताय वो पूरा करताय. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कव्हरी टीव्ही न्यूज. तर या होत्या डिस्कव्हरी न्यूज. तुम्हाला आमच्या संपर्काचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता. 93884040. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.